नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 14 आप्पाजींचे चातुर्य या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न, आप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? उत्तर, आप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले. हा प्रश्न, उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? उत्तर, जिच्या कानात घातलेली तार तिथेच अडकून पडली ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होती. ही प्रश्न, कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? उत्तर, आप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखला म्हणून कलिंगचा राजा संतुष्ट झाला. प्रश्न दुसरा, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. आप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली? उत्तर, आप्पाजींनी बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरायला सांगितली. मातीत कोबीचे बी पेरले. रोज कोबीच्या रोपांना पाणी द्यायला गाडीवानाला सांगितले. गाडी कलिंगला पोहोचायला 3 महिन्यांचा काळ होता. कलिंग देशात पोहोचेपर्यंत कोबी तयार झाले. अशा प्रकारे आप्पाजींनी कोबी कलिंग देशाकडे पाठवले. हा प्रश्न, कलिंगच्या राजाने आप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली? उत्तर, कलिंगच्या राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती आणल्या. राजा आप्पाजींना म्हणाला, यातली एक मूर्ती निष्कृष्ट, दुसरी मध्यम व तिसरी उत्कृष्ट दर्जाची आहे. त्यांतील उत्कृष्ट कोणती ती मला सांगा. अशा प्रकारे कलिंगच्या राजाने आप्पाजींची परीक्षा घेतली. ही प्रश्न, मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा आप्पाजींनी कोणता अर्थ लावला? मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर पडली ती उत्कृष्ट मूर्ती असायला आप्पाजींनी निर्णय दिला. एखादा माणूस अफवा ऐकतो आणि त्याचा खरेखोटेपणा पडताळून न पाहता दुसऱ्यांना सांगतो तेव्हा त्याचे व समाजाचे हित होत नाही असा याचा अर्थ आप्पाजींनी लावला. ही प्रश्न, आप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता? उत्तर, आप्पाजी म्हणतात, अफवा ऐकल्यानंतर जो माणूस दुसऱ्या कानाने सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्यांना सांगत नाही, उलट तो अफवेच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण जे ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो उत्तम माणूस होय. प्रश्न तिसरा, पाणी टंचाईमुळे तुम्हाला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न कराल? उत्तर, मी दुरून पाणी आणण्यासाठी छोट्या झाकणबंद डब्याचा किंवा झाकणी लावलेल्या कळशीचा वापर करेन, जेणेकरून सूर्याच्या उष्णतेने त्यातील पाण्याची वाफ होऊन ते कमी होणार नाही किंवा येता जाताना पाणी खाली सांडून वाया जाणार नाही. मी ढकल गाडीचा वापर करेन. आदल्या ढकल गाडीवरून ठेवून ती ढकलत घरापर्यंत आणेन. प्रश्न चौथा, विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला आहे हित, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अहित. अवघड सोपे, निकृष्ट उत्कृष्ट, कीर्ती अपकीर्ती. प्रश्न 5वा, खालील दिलेल्या उदाहरणांप्रमाणे चौकटी पूर्ण करा. गाडी गाडीवान, टिंबटिंब धनवान, धन धनवान, दया दयावान, बल बलवान, चतुर चतुराई, महाग महागाई, स्वस्त स्वस्ताई, नवल नवलाई, खरा खरेपणा, साधा साधेपणा, शहाणा शहाणपणा, भोळा भोळेपणा. प्रश्न 6, खालील शब्द वाचा व समजून घ्या. चतुर चातुर्य, चोरी चौर्य, क्रूर क्रौर्य, शूर शौर्य, सुंदर सौंदर्य, धीर धैर्य. प्रश्न 7, खालील शब्दांना तो ती ते शब्द लावून लिंग ओळखा. दरी, ती दरी स्त्रीलिंग. पान, ते पान नपुंसकलिंग. माठ, तो माठ पुल्लिंग. लाडू, तो लाडू पुल्लिंग. पुस्तक, ते पुस्तक नपुंसकलिंग. वही, ती वही स्त्रीलिंग. प्रश्न 8, तुमच्या मित्रांच्या मैत्रिणींच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा. उत्तर, दिशाची चतुराई.
माझी वर्गमैत्रीण दिशाला फार हुशार मुलगी म्हणून सगळे ओळखतात. एकदा तिचे आई वडील नातेवाईकांकडे गेले होते तेव्हा ती घरी एकटी होती. सायंकाळ झाली होती. कोणीतरी दार ठोठावले. दिशाने दार उघडताच 2 भुरटे चोर घरात घुसले. त्यांनी दिशाला चाकू दाखवून दागिने कुठे ठेवले आहेत ते विचारले. दिशाने त्यांना कपाटाच्या खोलीत नेले. चोरांनी कपाटात दागिने शोधायला सुरुवात करता दिशाने धावत बाहेर येऊन त्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. शेजारच्या काका काकूंना पटकन सत्य परिस्थिती सांगितली. त्यांनी लगेच पोलिसांना फोन लावला. त्यांना वाटले की चोरांनी दागिने चोरले असतील, पण दिशाने त्यांना मुद्दाम चुकीच्या खोलीत नेले होते. त्या कपाटात दागिनेच नव्हते. त्यामुळे चोर खूप वेळ दागिने शोधण्यात गुंग झाले. तोवर आजूबाजूचे इतर लोक तेथे जमले होते. चोरांनी तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, परंतु दरवाजा बाहेरून बंद असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. थोड्याच वेळात पोलिसही तेथे हजर झाले व त्यांनी चोरांना ताब्यात घेतले. या प्रसंगावधानीपणामुळे पोलिसांनी, शेजारच्यांनी, आई वडिलांनी दिशाच्या चतुराईचे खूप कौतुक केले. प्रश्न 9. आप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदाहरणार्थ बिरबल, तेनालीराम यांच्या गोष्टी मिळवा. 5 वर्गात सांगा. तुम्हाला हे स्वतः करायचं आहे. प्रश्न 10. खालील आकृतील्या शब्दांस विशेषणे लावा. हे दिलेले शब्द आहे, यांना विशेषण लावायचे. बघा, पहिला आहे कोबी, त्याचं विशेषण आहे ताजी. त्यानंतर हिरवी, चांगली, चवदार. त्यानंतर मूर्ती, भक्कम, सुंदर, सुबक, जुनी. सांगा पाहू. शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो. काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. तर काय आहे? पेन. दुसरा आहे वेली अन वनस्पती नटले मी फुलांनी, खेळण्यासाठी मजेत शोधले मला मुलांनी. तर हे आहे बाग. दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यात बदल करा. 1. रीमा सहलीला गेली. वाक्य भविष्यकाळी करा. बघा, रीमा सहलीला जाईल, हे आहे भविष्यकाळी वाक्य. मला आंबा आवडतो. वाक्य भूतकाळी करा. मला आंबा आवडला. 3 नंबर प्रश्न. चंदाने लाडू खाऊन संपवला. वाक्य वर्तमान काळी करा. चंदा लाडू खाऊन संपवते. सुभाष माझा मित्र आहे. वाक्य भूतकाळी करा. सुभाष माझा मित्र होता. वंदना अभ्यास करते. वाक्य भूतकाळी करा. वंदनाने अभ्यास केला. संजू क्रिकेट खेळतो. वाक्य भविष्यकाळी करा. संजू क्रिकेट खेळेल. पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा. गाव, माणगाव, वडगाव, शिरगाव, धारणगाव, तळेगाव. पूर, बघा, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, शहापूर, पंढरपूर. त्यानंतर नगर, अहमदनगर, यशवंतनगर, इंदिरानगर, विद्यानगर, आदर्शनगर. बाद आहे औरंगाबाद. त्यानंतर उस्मानाबाद, इस्लामाबाद, गाझियाबाद, दौलताबाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.